कृत्याचं मागावून बोलते. काय झालं? अगं एवढा उशीर मी सांगतोय तुला, बोल काय ते, विचार काय ते, पण तेव्हा तुला जमलं नाही. पण जेव्हा मी परतीच्या प्रवासाला लागलो तेव्हा सहज शब्द तुझ्या मुखातून निघू लागले. अगं जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हाच आमच्या मनामध्ये आम्ही निश्चय केला लग्न करावं तर तुझ्याशीच करावं. बोलता बोलता विषय धरता माझ्या बसलं गवारे आयुष्यामध्ये फुलांची माळा रानात कोचियाल चालला रानात येऊन हू हू करत. अरे घराकडे करा काय तर रानात की त्याला मरा रानात. हा म्हणजे हा चोरून मारून चालला. कोण इतक्या फाजील पोरा कोणता कोणा खाव. माझा पोरा असता तर लाते कुठून पुडावून मारला असतं. औशी बाबा नाव डागलाव काळा फाजा कोणा असं कोणची आता बऱ्या कामात कोणी माका मारलो तरी त्याला. पण ह्यांच्या तडाखे घालतले रानात बाजीरावा राव रे त्याला काय वाटलं वेश बदलला म्हणजे आम्ही याला ओळखणार नाही. एवढा लाड घोटा कसा तुझ्या रे आता माका कळला मग तर बघले तुझा कसा माहितीये हातात गावला कधी बरो सालपटाव घेते रे. पाठी पुढे सुद्धा बघणे ना त्याचे धोले लाल केले मरे. राव 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 तो वसू नाही हो. म्हणजे तो वसू नाही आलो म्हणजे तो दानव नाहीये. गावात नको ओळखीच वाटता. गावात ओळखीच आहे नक्की कोण असं बघते बाजूक राव माहित राव. अरे खुळावलं एका मगात जर गुड जायचंय तो म्हणून बापूस माझ्यात मरे मारल्या माझ्या तोंडावर मारल्या माझं नाक कापल्या तोंडात जिवंत आहे
बाबा म्हणा नाती जोडून नका माती खाऊ कुठला बाबा आणि आबा येऊ सांगा तिथे बाबाचं काय ते बोला हा? आबाचं बोलू नका कित्याक कोणी आबा काही पदी लागान गेलो आबाला ओळखत नाही अरे जात बाबाकडे आबाक बियाणार बिया नाही सवाल कोणीतरी ऐकेल ऐका नाही कोणतो आबा म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय 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 तुम्हाला माहिती आहे ऐका कोणतो आबा म्हणजे नागोबा नागोबाचं नाव काढल्याबरोबर एवढं लागलं आबा म्हणजे नागोबा त्याची सांग झाली आबा म्हणजे नागवा फूस अरे आबा म्हणजे नागवा फूस अरे त्याच्या घरात वावरता काळी फूस सांगा ना कोणतो सांगला तरी मी ध्यान नाही अरे मी काय कमी आहे अरे जो दोन दोन हती मिशी एक बाणान फिरायचं तो आबा आणि बाबा भिया काय तोंड आहे म्हणून बोलू नको खरं तर सांगते हे कुणाला पटण्यासारखं अरे आहे माझे आई बाबा ढगाळतात अरे छप्पन खाली आणतोय दोन दोन हती मिशी एक बाणान एवढे मोठे हत्ती हमीशीला राहतील बघ बरं किती लांब लचक मिशी आहे रोगीत मी सांगतोय मिशी एक बाणान फिर मिशी एक किती दर्या माशा धरून जाणार मी कधी कधी पाण्यात उतारतोय हती भिजताने म्हणून मिशी एक बांधतोय नाहीतर मग दर्यात हय बुडाला इथे 10 महिला सुद्धा बाहेर पडायची सवय हा दोन हती किती मेलं नाही रे मेलं बाहेर कसं पडतो मी दुसरे बाहेर मी स्वतः हा. अरे दोन हती किती कधी समजा मासे गावतो कधी गावणच नाही मासे गावले कंटाळ येलो तर एक हत्ती काढलो हातावर घेतलो बरोबर चिरडलो असं केलं कर्मो झाला येऊन गेलो बघितलं की राम ऐक काय ही तुझी मुलगी मारून टाकीन म्हणून माझा तुमरून नारो बोट लागान गेलेलो अरे मुलगी म्हणजे कन्या कन्या अरे त्या तांदळासारख्या देवान रूप लक्षात देऊन मग पोर दिला आणि त्याचे कन्या कन्या म्हणजे तुझी लेक लेक आता माझ्या समोर घोपरा टेक आणि तुझं बोलतो बोलो हो तुम्ही काय तर सांगतो काय झालं बाबा आता तुझा सगळ्या छाती पुढे काढून जातोय आता तुझ्याकडे बघला तर कसं वाटतं पावसात दिसवणा कोंबडा कसा भेटता तसं झाला म्हणे तुला हो आपण दुसऱ्याच्या अंगात जाताना हातभर छाती पुढे काढून जायचा होय होय बियालो तर बियालो नाही बियालो नाही आला गेलो तर आपण ध्यानावर केलं. होय ढेगावरती कोणतं बघा तुला हे मारून तो काय म्हणतो? ऐक तिचं माझ्यावर प्रेम आहे माझं तिच्यावर आहे प्रेम कसलं असतं घेता आंगडा खातं प्रेमात रंग कसलं असतं प्रेम झाला तुला बघायचं होतं राखेल कसलं प्रेम काय बस शिवाय हे का प्रेम म्हणतो हा पहिला सदा आणखी कितके पाडकार असे पुष्कळ आहेत. सदर येत का रे त्यांच्या वाटेला जाऊ नको अरे गोड काय घेऊन बसलं पाडकार काय तर अरे कपाळ हसक्या त्याचा अरे एकतो नो तसं मी एकलो नाही असं माझ्या मुला अभिषेक असा भावेश असो करा अथर्व पाठ करा आणि आराय करा मला लग्न करायचं हाती दे तेवढू माझा कोणा उडा कधी कसा लगीन करता मी ठरवणार मी अजून एक साल पटायला रे नागा सुद्धा बघला दोन्ही चामडे केले तुझ्या डोळे देखत या तुझ्या पोरीचा हात मी माझ्या हाती घेतलाय हिला इथून पळवून घेऊन जातोय हेरड्या म्हाताऱ्या तुला